वेलकम बैक ऑन MGM 90.8 FM. साथ है तो बात है. शो सुरू आपला ऑल इज वेल आणि आरजे अमृता आहे तुमच्यासोबत. आज आहे शनिवार आणि आपल्या इथे दर बुधवारी आणि शनिवारी ओळख संविधानाची ही एक खास सेगमेंट असते आणि आजच्या सेगमेंटमध्ये आपल्याला MGM विद्यापीठाच्या राज्यशास्त्र विभागाचे डॉक्टर हनी सोनकांबळे सर काय सांगतायत चला ऐकूयात. नमस्कार, मी डॉक्टर हनी सोनकांबळे, राज्यशास्त्र विभाग, MGM विद्यापीठ, छत्रपती संभाजीनगर. ओळख संविधानाच्या विशेष कार्यक्रमामध्ये आपण संविधानाच्या अनुषंगाने चर्चा करत आहोत. यापूर्वी आपण 3 भागामध्ये भारतीय संविधानावरती चर्चा केली होती. याच्यामध्ये पहिल्या भागामध्ये आपण द नेहरू कमिटी रिपोर्टवरती चर्चा केली होती. दुसऱ्या भागामध्ये आपण कॉन्स्टिट्यूशन फॉर द फ्री इंडिया या संविधानाच्या आराखड्याच्या अनुषंगाने चर्चा केली होती आणि तिसरा जो आराखडा होता तो होता द कॉन्स्टिट्यूशन ऑफ हिंदुस्तान फ्री स्टेट. या 3 कॉन्स्टिट्यूशनच्या आराखड्यावरती आपण चर्चा केली होती. आज आपण या चौथ्या भागामध्ये द गांधीयन कॉन्स्टिट्यूशन फॉर फ्री इंडिया हा जो गांधी विचारधारेवरती आधारित भारतीय संविधानाचा आराखडा तयार केलेला होता याच्यावरती आपण चर्चा करणार आहोत. आपण यापूर्वी चर्चा करत असताना असं म्हटलं होतं की 1947 पूर्वी भारतामध्ये जवळपास संविधानाचे 6 मसुदे तयार होते. त्यातल्या 3 मसुद्यावरती आपण चर्चा केली. आजचा हा जो मसुदा आहे हा मसुदा आहे चौथा. 1946 मध्ये श्रीमन नारायण अग्रवाल हे जे गांधीजींचे शिष्य होते त्यांनी गांधीजींच्या विचारधारेच्या आधारावरती या संविधान तयार केलेलं होतं. या संविधानाला त्यांनी नाव दिलेलं होतं गांधीयन कॉन्स्टिट्यूशन फॉर फ्री इंडिया. आणि हा जो आराखडा आहे हा आराखडा जवळपास 290 कलमामध्ये विभागलेला होता, ज्याच्यामध्ये 22 प्रकरणं होती. हा जो आराखडा आहे हा आराखडा पूर्णतः गांधीजींच्या विचारधारेवरती आधारित होता आणि या गांधीजींच्या विचारधारेवर आधारित असलेल्या या आराखड्याचं स्वरूप तयार झाल्यानंतर श्रीमन नारायण अग्रवाल यांनी हा जो आराखडा आहे किंवा हे जो ड्राफ्ट आहे हा ड्राफ्ट गांधीजी यांना दाखवला आणि गांधीजींना त्यांनी विनंती केली की हा संविधानाचा मसुदा आहे आणि भारताचं भावी संविधान कसं असावं किंवा त्यामध्ये नेमकं काय असलं पाहिजे याची चर्चा या आराखड्यामध्ये करण्यात आलेली आहे. हा आराखडा त्यांनी गांधीजींना दाखवला आणि गांधीजींना अशी विनंती केली की या आराखड्याला आपण प्रस्तावना लिहावी. गांधीजींनी या आराखड्याला प्रस्तावना लिहिली. त्यांनी हा पूर्ण ड्राफ्ट वाचून बघितला आणि वाचून बघितल्यानंतर गांधीजींनी असं स्पष्टपणाने सांगितली की मला यापेक्षा काहीतरी वेगळं भारतीय संविधानामध्ये हवं आहे आणि म्हणूनच एक प्रकारे गांधीजींनीच या मसुद्याला कुठेतरी एक बाजूला ठेवल्याचं आपल्याला जाणवतं. या आराखड्यामध्ये प्रामुख्याने आयडियल स्टेटची चर्चा करण्यात आलेली होती जी गांधीजींनी प्रामुख्याने मांडलेली होती. आपला जे स्टेट आहे हे आदर्श कसं असेल या स्वरूपामध्ये गांधीजींनी याच्यामध्ये विचार व्यक्त केलेले होते. याचबरोबर गांधीजींची जी रामराज्याची संकल्पना होती या रामराज्याच्या संकल्पनेवरती देखील गांधीजींनी जे काही विचार व्यक्त केलेले आहेत त्या विचाराच्या अनुषंगाने श्रीमन नारायण अग्रवाल यांनी बरीचशी कलमं या कॉन्स्टिट्यूशनच्या ड्राफ्टमध्ये लिहिलेली होती. रामराज्य कसं असेल किंवा आयडियल स्टेट कसे असेल याची चर्चा याच्यामध्ये करण्यात आलेली होती. प्रामुख्याने याच्यामध्ये मूलभूत तत्त्वे जी आहेत याचीही चर्चा करण्यात आलेली होती. मूलभूत हक्क आणि कर्तव्य नेमके काय असतील याचीही चर्चा केलेली होती आणि प्रांतीय सरकार, केंद्र सरकार आणि न्यायपालिका याचं स्वरूप कशा पद्धतीचं असेल याची देखील चर्चा केलेली होती. या आराखड्याचं एक महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे याच्यामध्ये मूलभूत हक्काच्या दुसऱ्या बाजूलाच त्यांनी कर्तव्य जोडलेली होती. म्हणजेच एक प्रकारे मूलभूत हक्क आणि दुसऱ्या बाजूला कर्तव्य याची चर्चा या आराखड्यामध्ये करण्यात आलेली होती. ग्रामपंचायतचं स्वरूप कसं असेल याची चर्चा देखील याच्यामध्ये करण्यात आलेली होती. मी तुम्हाला म्हणालो की आयडियल स्टेट म्हणजे आदर्श राज्य कसं असेल याची चर्चा करत असताना गांधीजींनी ग्रामपंचायतचं स्वरूप कशा पद्धतीचं असेल हे सांगितलेलं होतं आणि विशेष म्हणजे ग्रामपंचायतीला इतके अधिकार दिलेले होते की न्यायदानाचं स्वरूप देखील गांधीजींनी ग्रामपंचायतचं ठरवलेलं होतं. म्हणजे ग्रामपंचायतला न्यायदानाचे देखील अधिकार असतील अशा प्रकारचं स्ट्रक्चर या कॉन्स्टिट्यूशनमध्ये मांडण्यात आलेलं होतं. अर्थातच एक प्रकारचे जे ग्राम स्वरूप आहे हे स्वरूप कसं असेल तर त्याच्यामध्ये ग्रामपंचायतचं स्वतःचं सरकार असेल आणि त्यांचीच न्यायदानाची एक पद्धती असेल आणि त्यांना न्यायदानाचे अधिकार देखील असतील असं सांगितलेलं होतं. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या कॉन्स्टिट्यूशनमध्ये एक कॉन्ट्रोवर्सी अशी होती की एका बाजूला गांधीजी आयडियल स्टेटची संकल्पना मांडत आहेत, रामराज्याची संकल्पना मांडत आहेत, तर दुसऱ्या बाजूला याच कॉन्स्टिट्यूशनमध्ये त्यांनी लोकांना शस्त्र बाळगण्याचा अधिकार असेल असं देखील म्हटलेलं आहे. म्हणून हे जे कॉन्स्टिट्यूशन आहे हे कॉन्स्टिट्यूशन कुठे ना कुठे एक काही विचार याच्यामध्ये कॉन्ट्रोवर्सी ठरताना आपल्याला पाहायला मिळतात. एका बाजूला आदर्श राज्याची संकल्पना आहे, दुसऱ्या बाजूला रामराज्याची संकल्पना आहे, तर असं असतानाच तिसऱ्या बाजूला लोकांना शस्त्र बाळगण्याचा अधिकार देखील आहे असं देखील म्हटलेलं होतं. दुसरी महत्त्वाची कॉन्ट्रोवर्सी याच्यामध्ये अशी होती की प्रांतीय सरकार आणि केंद्र सरकार अशा प्रकारचं स्वरूप यांनी मांडलेलं होतं. शिवाय न्यायपालिकेचं स्वरूप देखील मांडलेलं होतं आणि दुसऱ्या बाजूला ग्रामपंचायतीला देखील न्यायदानाचे अधिकार देण्यात आलेले होते.
त्याच्यामुळं हा जो काही ड्राफ्ट होता, हा ड्राफ्ट मुळातच गांधीजींना आवडला होता की नाही, हा खरा प्रश्न आहे. कारण गांधीजींनी याला प्रस्तावना लिहित असतानाच हे कुठेतरी वेगळं आहे आणि मला येणाऱ्या भारताच्या संविधानामध्ये केव्हा हे संविधान तयार होईल तेव्हा मला याच्यापेक्षा काहीतरी वेगळं हवं आहे, असं गांधीजींनी स्वतःच सांगितलेलं होतं. त्याच्यामुळं गांधीजींचा जो हा ड्राफ्ट आहे, हा ड्राफ्ट एक प्रकारे गांधीजींनीच बाजूला ठेवला होता की काय, असं देखील म्हणायला हरकत नाही. 2 महत्त्वाच्या गोष्टी पुन्हा एकदा सांगितल्या पाहिजे. त्यातली एक म्हणजे काँग्रेसच्या वतीने पहिला 1928चा नेहरू रिपोर्ट तयार करण्यात आलेला होता. त्याला देखील प्री कॉन्स्टिट्यूशन असं म्हटलं गेलेलं होतं आणि काँग्रेसच्याच वतीने अर्थातच गांधीजींच्या विचारधारेवरती हा एक वेगळा ड्राफ्ट तयार केलेला देखील आपल्याला पाहायला मिळतो. अर्थातच काँग्रेसच्या आयडियॉलॉजीवरती हे दोन्ही ड्राफ्ट तयार झालेले होते. त्याच्यामुळं 1946-47 पूर्वीच गांधीजींच्या विचारधारेवरती अशा प्रकारचे 2 जे संविधान आहेत, हे संविधानाचे मसुदे तयार करण्यात आलेले होते आणि त्याच्यामुळं हा देखील एक महत्त्वाचा मसुदा म्हणून आपल्याला पुढे पाहायला मिळतोय. कारण याच्यावरती जी चर्चा झालेली आहे, ही चर्चानंतर जे डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स कॉन्स्टिट्यूशनमध्ये आणण्यात आले त्याच्यासाठी हा भाग महत्त्वाचा मानला गेला आणि गांधीयन आयडियॉलॉजी डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्समध्ये आणली गेली आपल्याला पाहायला मिळते. त्याच्यामुळं हा एक वेगळा मसुदा किंवा याचं एक वेगळं महत्त्व आपल्याला पाहायला मिळतं. आजपर्यंत आपण ज्या 3 मसुद्याची चर्चा केलेली होती, त्यातला हा 4था मसुदा आपण आज पाहिलेला आहे. याच्यानंतर देखील एक कॉन्स्टिट्यूशनचा मसुदा तयार होता, त्याच्यावरती देखील आपण चर्चा करणार आहोत, पण पुढच्या भागामध्ये आपण त्याची चर्चा करणार आहोत. या भागामध्ये आपण इथेच थांबूया. धन्यवाद. आत्ताच आपल्याला MGM विद्यापीठाच्या राज्यशास्त्र विभागाचे डॉक्टर हनी सोन कांबळे यांनी ओळख संविधानाची या स्पेशल सेगमेंटमध्ये खूप महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या. थँक्यू सो मच सर. बुधवारी आपण सरांना पुन्हा ऐकूयात. तुम्ही मात्र कुठे जाऊ नका, इथेच थांबाने ऐकत रहा. MGM 90.8 FM साथ है तो बात है.